नमस्कार मित्रांनो, मी सुशील माडी. नंदाभवानी कॉम्प्युटर्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण माहिती घेणार आहोत RTE बद्दल. मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला आपण त्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर RTE. तर मित्रांनो, काय आहे RTE? RTE मीन्स राईट टू एज्युकेशन, म्हणजेच शिक्षण हक्क कायदा. तर मित्रांनो, 2009 या कायद्यानुसार 6 ते 14 वर्षावरील जे वयोगटातील जे मुलं असतात, जे की आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतात, यांना गव्हर्नमेंटने मोफत शिक्षण देण्याचे ठरवले आहे. तर RTE अंतर्गत प्रत्येक ज्या शाळा असतात, इंग्लिश मिडियम असतात, विना अनुदानित ज्या इंग्लिश मिडियम असतात, यांच्यामध्ये 25% जागा या राखीव RTEसाठी असतात. तर मित्रांनो, या जागाचे फॉर्म हे ऑनलाईन भरले जातात आणि ऑनलाईन भरल्यानंतर या जागांची लॉटरी पद्धतीने निवड केली जाते. त्यांचं प्राधान्यक्रम असतो की नियरेस्ट लोकेशन जे असतं त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होण्याचं प्राधान्य जास्त असतं. तर मित्रांनो, या RTE अंतर्गत ज्याही मुलांचे सिलेक्शन होते त्या मुलांचे कुठलीही प्रकारची फी लागत नाही. एक्सेप्शन तुमची शाळेची फी व्यतिरिक्त काही चार्जेस असतील प्रत्येक शाळेचे, जसे की गणवेश वगैरे, पुस्तके, बुक्स, या गोष्टीचे चार्जेस फक्त आपल्याला लागत असतात. पण गव्हर्नमेंटकडनं जी शाळेची फी आकारली जाते ती पूर्णतः विनामूल्य असते. तर या RTEसाठी कोण ॲप्लिकेबल होऊ शकतं? तर मित्रांनो, RTE सिनियर KG, ज्युनियर KG आणि फर्स्ट स्टँडर्डपासून लागू असते. काही मेट्रो सिटीमध्ये प्ले ग्रुप पासून देखील चालू असते. पण बहुतांशी आपल्या जिल्ह्यामध्ये, रुरल एरियामध्ये असो किंवा जिल्ह्यामध्ये, फर्स्ट स्टँडर्डपासून RTEचं स्टार्टअप असतं. म्हणजेच जो मुलगा आता पहिलीमध्ये जाईल, साधारणतः ज्याचं वय 6च्या पुढे, 6.5च्या पुढे ज्याचं वय असेल, तो जो विद्यार्थी आता पहिलीत जाईल तो RTEसाठी फॉर्म भरू शकतो. तर RTE अंतर्गत ज्याचा नंबर लागतो, म्हणजे 1ली ते 10वीपर्यंत हे पूर्णतः शिक्षण त्याचं मोफत असतं. तर मित्रांनो, RTEसाठी काय वयोमर्यादा असेल? तर RTEसाठी कमीत कमी वय 6.5 आवश्यक आहे. त्याच्यावरती ज्याचं वय असेल तो विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाही. आणि पालकाचे उत्पन्न हे 1 लाखाच्या आत असणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, RTEच्या ॲप्लिकेशनसाठी काय कागदपत्रं लागतील? तर सुरुवातीला RTEचं ॲप्लिकेशन करताना आपल्याकडे जन्मदाखला असणं आवश्यक आहे. त्यानंतर विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीचं आधार कार्ड असणं आवश्यक आहे. त्यानंतर पत्त्याचा पुरावा म्हणून रेशन कार्ड असणं आवश्यक आहे. जर तुम्ही एखाद्या ठिकाणी भाड्याने राहत असाल तर तुमचा घरमालकाचा भाडे करारनामा तुम्हाला लागेल. या सर्व गोष्टी, कागदपत्रांची पूर्तता जेव्हा आपल्या मुलाचं जेव्हा सिलेक्शन होतं तेव्हा लागतं. फॉर्म भरायच्या वेळेस तुम्हाला कुठल्याही कागदपत्राची गरज नाही. फॉर्म तुम्ही तुमचे आधार डिटेल्स किंवा त्याच्या जन्मदाखल्याच्या डिटेल्सनुसार तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकतात. फॉर्म भरल्यानंतर जेव्हा तुमची लॉटरी लागेल, लॉटरी झाल्यानंतर तुम्हाला त्या संदर्भाचा SMS मिळेल की तुमच्या मुलाचं RTE अंतर्गत सिलेक्शन झालं आहे. तर आपण जसंही सिलेक्शन झालं तर आपल्याला सिलेक्शन झाल्यानंतर सिलेक्शन झाल्याची जी प्रिंट असेल ती प्रिंट घेऊन आपण तात्काळ शाळेला व्हिजिट करायचं आहे. जेव्हा आपण ऑनलाईन फॉर्म भरतो तेव्हा कमीत कमी 10 शाळांचे आपल्याला पर्याय निवडता येतात. 10पैकी आपल्याला जी शाळा आवश्यक आहेत तिला आपण प्राधान्यक्रम आपल्या आवडीनुसार देऊ शकतो. जसे की तुम्हाला जेव्हा फॉर्म भरताना जर सपोज 5 शाळा आल्या, पण तुम्हाला जी शाळा प्रथम क्रमांक द्यायचा असेल ती तुमच्या आवडीनुसार तुम्ही क्रम निवडू शकतात. त्यानंतरची प्रोसेस अशी आहे मित्रांनो, की जसं आपलं सिलेक्शन होतं, असं फॉर्म भरलं म्हणजे आपलं सिलेक्शन होतं असं काही नाही. शेवटी लॉटरीचा विषय आहे. हा फॉर्म भरल्यानंतर जशी तुम्हाला लॉटरी लागेल त्या संदर्भात तुमचे इंटिमेशन तुम्हाला SMS द्वारे मिळतात. तर मित्रांनो, लवकरच ही प्रक्रिया चालू होणार आहे. तुम्ही लवकरात लवकर आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी RTEचा फॉर्म अवश्य भरा. तुम्हाला आमच्या सेंटरवर देखील फॉर्म भरण्यात मदत करण्यात येईल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही RTEची लिंक पण टाकणार आहोत. तसेच आमचा WhatsApp नंबर देखील टाकणार आहोत. ज्या पालकांना शक्य नसेल त्यांनी आम्हाला डॉक्युमेंट WhatsApp जरी केले
तरी आम्ही त्यांच्या पालकांचा फॉर्म पूर्णपणे त्या विद्यार्थ्यांचा फॉर्म पूर्णपणे भरून देऊ. तर मित्रांनो, अशी सुवर्ण संधी गमवू नका, कारण की शिक्षण हमी कायद्यानुसार शासनाचं उद्दिष्ट आहे की आर्थिकदृष्ट्या जे घटक दुर्बल आहेत त्यांना मोफत शिक्षण मिळावं. तर मित्रांनो, अतिशय छान उपक्रम आहे. जर RTEमध्ये जर तुमचं ॲडमिशन झालं तर तुमच्या विद्यार्थ्याचं कल्याण होईल आणि तुमचे जे जो फी लागते आपल्याला, त्या फीपासून तुमची देखील सुटका होईल. तर RTE विषयक अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला व्हिजिट करा, किंवा RTE विषयक तुम्हाला काही समस्या असेल किंवा काही माहिती मिळवायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारा. तुम्हाला नक्कीच RTE विषयी मार्गदर्शन केलं जाईल. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ही माहिती दुसऱ्यांना शेअर करायला अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.